जय भीम मित्रांनो, आपण नागपुरात झालेल्या दीक्षा समारंभाचा आढावा घेत आहोत. तर पाहूया पुढचा भाग. या अभूतपूर्व दीक्षा समारंभाचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे आणि सुव्यवस्थित करण्यात आले होते. दीक्षा घेणाऱ्या 21 वर्षावरील तरुणांना तसेच इतरांना ₹1 शुल्क घेऊन नाव नोंदवणे सुरू होते. नागपूरच्या इतर वेगवेगळ्या भागात रीतसर नावे नोंदविण्याची व्यवस्था करण्यात आली होती. दीक्षा घेणाऱ्या दलित बांधवांचा लोंढा दीक्षास्थळाच्या दिशेने येऊ लागला होता. मध्य प्रांत, वऱ्हाड, मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि इतर राज्यातूनही दलित बांधव मोठ्या उत्साहाने आणि अभिनव ऊर्जा आपल्या हृदयात साठवून दीक्षास्थळाकडे येत होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 12 ऑक्टोबर 1956 आपल्या सर्व दलित बांधवांना विनम्र निवेदन केले होते की बौद्ध धर्माची दीक्षा घेणाऱ्या सर्व स्त्री पुरुषांनी पांढरी शुभ्र वस्त्र प्रावरणे परिधान केली पाहिजेत. यामुळे शहरातील बाजारपेठेत दलित बांधवांची शुभ्र वस्त्रे खरेदी करण्यासाठी अलोट गर्दी उसळली. दुकानदारांची एवढी विक्री झाली की संपूर्ण बाजारपेठेतील कापडही कमी पडले. दलित बांधवांनी वाटेल त्या किमतीत पांढरी शुभ्र धोतरे, साड्या, शर्ट, पॅन्ट विकत घेतले. बाजारपेठेतील पांढरी वस्त्रे संपल्यामुळे बाबासाहेबांनी पांढरी वस्त्र नसल्यामुळे कोणत्याही वस्त्र प्रावरणात यावे अशी घोषणा केली. बाबासाहेबांनी स्वतःसाठी शुभ्र धवल धोतर आणि पांढरीच शेरवानी आणली होती. त्यांना आधारासाठी एक काठी पाहिजे होती. कर्नल बागच्या समता सैनिक दलाच्या स्वयंसेवकांनी 15-20 काठ्या आणून दाखवल्या. त्यातून त्यांनी एका काठीची निवड केली. 13 ऑक्टोबर 1956 रोजी रात्री 9 वाजच्या सुमारास स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीक्षास्थळाची पाहणी करण्यासाठी आले. तेथे उभारलेला भव्य दिव्य पेंडाल आणि तेथील चोख व्यवस्था पाहून त्यांना समाधान वाटले. तेथील भव्य दिव्य मंचाची प्रतिकृती ही सांची येथील स्तूपासारखी करण्यात आली होती. पेंडालच्यावर भगवान बुद्धांची महाकाय प्रतिमा उभी करण्यात आली होती. तर दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अतिविशाल प्रतिमा उभी करण्यात आली होती. तेथील संपूर्ण परिसरात पंचशील ध्वज, निळ्या ध्वजाच्या पताका डौलाने डोलत होत्या. कुणालाही माहीत नव्हता बाबासाहेबांची गाडी सरळ स्टेजजवळ येईल अशी सुव्यवस्था करण्यात आली होती. तेथील अनुशासन आणि सुव्यवस्था पाहून बाबासाहेबांना समाधान व्यक्त केले आणि काही सूचना देऊन बाबासाहेब निघून गेले. स्टेजवर ठेवण्यासाठी भगवान बुद्धांची अत्यंत नयन मनोहर आणि विशालकाय मूर्ती आवश्यक होती. बाबासाहेब हे सांगून गेले होते. कार्यकर्त्यांनी त्यासाठी आकाश पाताळ एक केले, परंतु तशी मूर्ती मिळणे हे कठीणच. हे माहीत होताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री पंडित रविशंकर शुक्ला यांना फोन केला. त्यांनी तत्काळ म्युझियममधून एक विशालकाय बुद्ध मूर्ती आणि सिंहाच्या 2 ब्रांजच्या प्रतिमा नागपूरला पाठवून दिल्या. 14 ऑक्टोबरचा सोनेरी दिवस उजाडला. सकाळ सोनेरी पंख घेऊन उदयास आली. असंख्य दलित बांधव या नवजन्माचे साक्षीदार होण्यासाठी अंगावर शुभ्र धवल वस्त्र प्रावरणे परिधान करून दीक्षास्थळावर आली. खाली शुभ्र धवल वस्त्रात 5 लाख दलित बांधव आणि त्यांच्या डोक्यावर निळा आकाश हे अत्यंत सुरेख आणि नयन मनोहर दृश्य पाहून कल्पनातीत स्वर्ग येथेच साक्षात उतरला असे प्रतीत व्हावे. नव उन्मेषाच्या भावनेने दलित बांधवांच्या सर्वांगातील कणाकणात प्रचंड उत्साह आणि अपूर्व ऊर्जा ओसंडून वाहत होती. जगाच्या इतिहासातील हा पहिलाच अद्भुत असा प्रसंग होता, ज्या दिवशी 7 कोटी दलित बांधवांनी मोठ्या आनंदाने बौद्ध धर्म स्वीकारला आणि आपल्या नवीन जीवनाला प्रारंभ केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वकर्तृत्वाने आणि अपार कष्टाने हा चमत्कार घडवून आणला होता. ज्या टीकाकारांनी धर्मांतराच्या घोषणेनंतर बाबासाहेबांवर घणाघाती प्रहार केले होते, त्यांना बाबासाहेबांच्या अफाट सामर्थ्याचे आकलन झाले नव्हते. बाबासाहेब आपल्या विराट सामर्थ्याने जग बदलवून टाकू शकतात हे केवळ त्यांच्या समविचारी सहकार्यांनाच आणि भारतातील दलित समाजालाच माहीत होते. प्रचंड आत्मविश्वास आणि अफाट आंतरिक शक्ती हे बाबासाहेबांचे प्राण होते आणि अटळ प्रण हा त्यांचा श्वास. त्या दिवशी नागपूरकरांना एका अद्वितीय, अद्भुत आणि अकल्पनीय जनसागराचे दर्शन घडून आले. न भूतो न भविष्यती अशी ही अद्भुत घटना होती. एवढा अमाप जनसागर पाहून नागपूरकर कृतकृत्य झाले असावेत. त्या विशाल मंचाजवळच पत्रकार बांधवांसाठी बसण्याची विशेष सोय करण्यात आली होती आणि अगदी वेळेवरच म्हणजे सकाळी 9:30 वाजता त्या वैभवशाली महानायकाचे आगमन झाले. वैभव विचारांचे, वैभव सखोल ज्ञानाचे, वैभव स्वसामर्थ्याचे, वैभव उत्कर्ष आणि समृद्धीचे, वैभव लोकशाहीचे.
आपल्या समोरील शुभ्र वस्त्र प्रावरणे धारण केलेला आपल्याच स्वबांधवांचा अलोट जनसागर पाहून नवजन्माचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धन्य धन्य झाले असावेत. हे अफाट यश त्यांच्या कर्तृत्वाचे होते. त्यांनी आजपर्यंत केलेल्या रचनात्मक कार्याचे होते. मंचावर पदारोहण होताच त्यांनी सर्वप्रथम बुद्धाच्या महाकाय प्रतिमेला अभिवादन केले. मेणबत्ती जाळताच तिच्या प्रखर ज्योतीत सकाळच्या सूर्याची आभा आकाशाच्या दिशेने झेप घ्यायला लागली. ती प्रखरतेने जळू लागली. कदाचित बाबासाहेबाला आपल्या असंख्य दलित बांधवांना हेच सांगायचे होते, मी आयुष्यभर असाच तुमच्या उत्कर्षासाठी आणि सर्वांगीण उन्नतीसाठी जळत राहिलो याची केवळ जाणीव ठेवा. क्षणातच अगरबत्ती जाळली. तिच्या मनमोहक सुगंधाने दीक्षास्थळावरील सारा परिसर सुगंधमय झाला. मंचावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सविताबाई आंबेडकर, महासंगनायक पूज्य भंत चंद्रमणी, श्याम पेंढारकर आणि देवप्रिय वाली सिन्हा उपस्थित होते. आता काही क्षणातच हजारो वर्षापासून हिंदू धर्माने जखडलेल्या अत्यंत क्रूर, रानटी, निर्मम, निष्ठुर, निर्दयी बेड्या आपोआप जळून उन्मळून गळून पडणार होत्या. त्यामधून 7 कोटी दलित बांधव मुक्तीचा प्रदीर्घ श्वास, नव स्वातंत्र्याचा प्राणवायू घेण्यास अत्यंत उत्साहित झाले होते. प्रदीर्घ श्वास गुलामीपासून मुक्तीचा, प्रदीर्घ श्वास कर्मकांडापासून मुक्तीचा, प्रदीर्घ श्वास विषमतेपासून मुक्तीचा, प्रदीर्घ श्वास जातीभेदापासून मुक्तीचा, प्रदीर्घ श्वास रानटी प्रथेपासून मुक्तीचा उत्साह, नवस्वातंत्र्याचा उत्साह, नवजन्माचा उत्साह, नवधर्माचा उत्साह, नवविचारांचा उत्साह, नवजीवनाचा. वर निळे आकाश, खाली पांढरे शुभ्र वस्त्र प्रावरणे परिधान केलेला अफाट जनसागर आणि पुढे मंचावर जगतमान्य विद्वान, भारतभूमीचा महानायक, ज्याच्या केवळ एका इशाऱ्यावर जगात उलथापालथ करून टाकण्याचे सामर्थ्य, संपूर्ण गगन भेदून टाकण्याचे अपूर्व सामर्थ्य, फ्रान्स या राष्ट्राच्या जनसंख्येएवढीच येथील दलितांची जनसंख्या, ग्रीक व रोममधील झुंजार नेते सोलन पेरिस्टाटस, क्लेस्थेनिस, ॲथेन्समधील पेरिक्लिस, अमेरिकेतील लॉर्ड थॉमस जेफरसन, जर्मनीतील प्रिन्स बिस्मार्क, इटलीतील काहूर आणि मॅझिनी, जपानमधील ओकुवा आणि किओ, चीनमधील डॉक्टर सन्नेत्सेन, सोव्हिएत रशियाचा स्टॅलिन, लेनिन, माओ त्से-तुंग, वॉशिंग्टन, लिंकन, बर्नार्ड शॉ, गॉल्स वर्दी इत्यादी यांच्याही पेक्षा पाऊल पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात आमूलाग्र क्रांती घडवून आणली. यांच्याही पुढे त्यांनी फार मोठी झेप घेतली. धर्मांतर ही त्यांची शेवटची महान क्रांती ठरली. तर धन्यवाद मित्रांनो, आज इथेच थांबूया.